नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संकेत घोडके. चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे ब्लड प्रेशर. तर ब्लड प्रेशर काय असतं, ब्लड प्रेशर त्याचे कोणते कॉम्पोनंट्स असतात, कोणत्या पद्धतीने आपण ब्लड प्रेशर मेजर करतो, तर त्यांचे काय काय कॅटेगरीज आहेत, कोणते असे फॅक्टर आहेत ज्यांनी ब्लड प्रेशर इन्फ्लुअन्स होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढल्यानंतर काय होऊ शकतं, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणते रिस्क असू शकते बॉडीला, त्याचं मॅनेजमेंट, त्याची ट्रीटमेंट आणि प्रोफाइल. ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर ब्लड प्रेशरला मराठीत म्हणतात की रक्तदाब. आपल्या शरीरामधल्या ज्या धमन्या असतात त्या धमन्यांवर रक्ताचा प्रवाहामुळं दाब पडत असतो. त्या दाबाला आपण रक्तदाब असं म्हणतो. तर रक्तदाब आपण दोन प्रकारचे त्याचे कॉम्पोनंट्स असतात, म्हणजे एक असतो म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि एक असतो तो म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर आता तुम्ही बघू शकता की लोक सांगताना कसं सांगतात की माझा BP 120/80 असा होता. तर जो 120 जो असतो तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतो, आणि जो 80 असतो 80 असतो तो डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतो. सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा जेव्हा आपलं हृदय हे धडधड करत असतं त्यावेळी जो दाब पडत असतो त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे जेव्हा हृदय आपलं रेस्ट करतं, 1 मिलीसेकंदासाठी जेव्हा रेस्ट करतं तेव्हा जो प्रेशर पडतो त्याला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ऑस्क्युलेटरी मेथड म्हणजे आपलं स्पिग्नोमॅनोमीटर, म्हणजेच BP ॲपरेटस असतात जे आपलं दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये आपण जे बघतो, तर त्या पद्धतीला आपण म्हणतो ऑस्क्युलेटरी मेथड. आणि दुसरी मेथड आहे ऑसिलोमेट्रिक मेथड्स म्हणजे आपण बघितलं असेल की ICUमध्ये जेव्हा पेशंट असतो तेव्हा ते एक मॉनिटर असतं, त्या मॉनिटरला BP कफ वगैरे असतो, त्या BP कफद्वारे जो मोजला जातो त्याला आपण ऑसिलोमेट्रिक मेथड असं म्हणतो. आता पुढे बघूया आपण रक्तदाबाच्या कोणत्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे श्रेणी. तर नॉर्मल माणसाचं आपलं जे अडल्टमध्ये रक्तदाब जो असतो तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा 120 आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा 80 एवढा असतो. त्यानंतर दुसरं येतं एलिव्हेटेड हायपरटेन्शन, म्हणजे जो आपला सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतो तो 120 ते 130 या दरम्यान, आणि जो डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतो हा 80 या दरम्यान असतो, त्याला आपण एलिव्हेटेड हायपरटेन्शन असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्टेज 1 हायपरटेन्शन. याच्यामध्ये आपलं जे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे ते 140च्या पुढं, आणि जो डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे ते 90च्या पुढं असतं, त्याला आपण स्टेज 1 हायपरटेन्शन असं म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो स्टेज 2 हायपरटेन्शन. त्यामध्ये जे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आपलं जे असतं ते 160च्या पुढं, आणि जो डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं ते 100च्या पुढं असं असतं. पाचवा प्रकार आहे स्टेज 3 हायपरटेन्शन. त्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे असतं ते 180च्या पुढं, आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 110च्या पुढं. ही सगळ्यात क्रिटिकल असं मानलं जातं. असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळं आपला BP ब्लड प्रेशर वाढू शकतो. तर पहिला फॅक्टर आहे एज. जसं माणसाचं वय वाढतं तसं रक्तदाब, हायपरटेन्शन या गोष्टी वाढण्याची शक्यता जास्त असते. दुसरा फॅक्टर असतो तो म्हणजे डाएट. जर आपण बाहेरचं जास्त खात असाल, तेलकट जास्त खात असाल, फास्ट फूड जास्त खात असाल, जास्त मिठाचं पदार्थ जास्त खात असाल, तर त्याचा फरक आपल्याला ब्लड प्रेशरमध्ये जाणू शकतो, ब्लड प्रेशर आपलं वाढू शकतं. तिसरी गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे सध्या आपण बघू शकतो की जे IT मध्ये आहेत, काय काम नसतं, बसूनच काम असतं, ज्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूपच कमी आहे, अशा पेशंटमध्ये पण ब्लड प्रेशर जास्त दिसून येतं. चौथा फॅक्टर आहे वजन, म्हणजे वेट. जे असं बघू शकता की तुमचे जे खूप जाड आहेत लोक आहेत, परत त्यांची वजन खूप जास्त आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर जास्त राहू शकतं. पाचवा फॅक्टर आहे स्ट्रेस. आपल्याला आता प्रत्येकाच्या जीवनात हा स्ट्रेस असतोच, पण विनाकारण स्ट्रेस घेतला, इमोशनल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस,
वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस यामुळं बी फ्लक्च्युएट होऊ शकतो. 6वा फॅक्टर आहे जेनेटिक म्हणजे आपण बघू शकता की काय रुग्णाला पेशंटला त्यांच्या आई वडिलांना जर त्रास असेल तर त्यांना पण BP किंवा शुगर या गोष्टीचा त्रास पुढं जाणवू शकतो. त्यानंतर 7वा पॉईंट आहे मेडिकेशन म्हणजे काय असे मेडिसिन घेतल्यामुळे पण BP कमी जास्त हा होऊ शकतो. आणि 8वा फॅक्टर आहे लाईफस्टाईल म्हणजे जे तुम्ही बघू शकता की जे लोक अल्कोहोलचं सेवन जास्त करतात, जे स्मोकिंग जास्त करतात, अशा लोकांमध्ये पण BP हा वाढण्याचा शक्यता ही खूप जास्त असते. आता पुढं आपण बघूया की जर BP जास्त असेल तर कोणते रिस्क होऊ शकतात, कोणते डिसीज होऊ शकतात किंवा काय त्रास होऊ शकतो आपल्या शरीराला. तर सगळ्यात पहिला म्हणजे हार्ट डिसीज म्हणजे जे करोनरी हार्ट डिसीज आहेत, म्हणजे हृदयामध्ये ब्लॉकेज निघणे या गोष्टी वगैरे होऊ शकतात. हार्ट फेल्युअर होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो. ह्या गोष्टी हार्टच्या रिलेटेड होऊ शकतात आपल्याला जर आपला BP जास्त असेल तर. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे स्ट्रोक म्हणजे आपल्या मेंदूमधील एखादी नस किंवा धमनी जी असते ती ब्लॉक झाली तर आपल्याला स्ट्रोक येऊ शकतो, म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक असा येऊ शकतो. जर आपलं ब्लड प्रेशर जास्त असेल त्याच्यामुळं अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो की जे धमन्या असतात आपल्या, त्या धमन्यांची जाडी जी आहे ती कमी होत जाते, त्याच्यामुळे ब्लॉकेज होऊन जातं. ब्लॉकेज झाल्यामुळे पॅरालिसिसचा अटॅक येतो, त्यालाच आपण स्ट्रोक असं म्हणतो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तर किडनी डॅमेज. जर जास्त ब्लड प्रेशर असेल तुमचं तर ते जे आपली किडनीची ब्लड वेसल असेल त्याला अफेक्ट करतं, त्याच्यामुळे आपल्याला AKI CKD यासारखे रोग निर्माण होऊ शकतात. चौथी गोष्ट आहे आय डॅमेज म्हणजे जर आपला BP जास्त राहत असेल 170 180 या रेंजला सारखं राहून त्याचा डोळ्यांवर दाब पडत असतो. त्याच्यामुळं आपल्या डोळ्यांवर एक प्रकारचं रेटिनोपॅथी आपण त्याला म्हणतो की डोळ्यांना दिसणं कमी होणे वगैरे असं या गोष्टी होऊ शकतात. आणि 5वी गोष्ट आहे ॲन्युरिझम म्हणजे काय होतं की आपलं जर सातत्यानं ब्लड प्रेशर जास्त राहिलं तर त्याचा प्रेशर जे धमन्यांवर पडतं, नसांवर जे पडतं, त्याच्यामुळं ते धमन्याची इलॅस्टिसिटी जी असते ती वीक होऊन जाते. वीक होऊन गेल्यामुळं बल्ज येतो तिथं, म्हणजे असे सूज जसं बाहेर आल्यासारखं होतं त्याला. ठीक आहे. तर आपण पुढं बघू शकतो की आता ह्यामध्ये आपण मॅनेजमेंट काय करू शकतो किंवा त्याची ट्रीटमेंट काय. तर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर सगळ्यात पहिलं आपण लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे तो म्हणजे डाएट. तर आपण बाहेरचं कमी खाल्लं पाहिजे. तेलकट, तिखट, ज्यामध्ये मीठ जास्त आहे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. फास्ट फूड सगळ्यात जास्त फास्ट फूडचा जो चालू झाला आहे ते सगळं कमी केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे एक्सरसाइज. रोज कमीत कमी 1 तास तरी आपल्या शरीरासाठी देणे गरजेचंच आहे. तुम्ही 1 तास एक्सरसाइज केला तर त्याचा चांगला इफेक्ट तुमच्या बॉडीवर तुम्हाला जाणवेल. त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे वजन कमी करणं. ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे, ओव्हरवेट आहेत, ओबेसिटी जास्त आहे, चरबी वगैरे जास्त आहे, अशा लोकांनी सगळ्यात महत्त्वाचं की वेट मॅनेजमेंट करणं, वजन कमी करणं. या गोष्टींमुळे आपण ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकतो. चौथी गोष्ट आहे म्हणजे जे लोक अल्कोहोल जास्त घेतात, अल्कोहोलचं प्रमाण कमी करणं. जी लोक स्मोकिंग करतात त्या लोकांनी स्मोकिंग बंद करणं. या सर्व गोष्टी आहेत, या आपण लाईफस्टाईल चेंजेस करून याद्वारे आपण BP नियंत्रणात आणू शकतो. आता यापुढे आपण बघूया की कोणते मेडिकेशन्स आहेत की जे आपण देऊ शकतो. त्यातलं पहिलं मेडिसिन आहे तर डायुरेटिक्स म्हणजे जे आपले ज्यामुळं शरीरातलं पाणी कमी होऊन म्हणजे आपलं जे सोडियम जे असतं ते सोडियम कमी होऊन BP नियंत्रणात आपण आणू शकतो. त्यामध्ये जसे टोर्सेमाइड, फुरसेमाइड हे मेडिसिन आहेत. त्यामुळे आपण बीटा ब्लॉकर्स पण आहेत. बीटा ब्लॉकर्स ॲटिनोलॉल, प्रोपेनोलॉल, मेटोप्रोलॉल
पण गोष्टी आहेत. त्यानंतर AC इनिबिटर्स आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, ARBs आहेत. हे सगळे मेडिकेशन्सनी BP आपण नियंत्रणात आणू शकतो. आता आपण पुढचं बघूया की प्रोफॅलेक्सिस. काय प्रोफॅलेक्सिस घ्यायचं की ज्यांना BPचा त्रास आहे त्यांनी गोळ्या टाईम टू टाईम घेणे, डॉक्टरांना दाखवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या घेणे, डॉक्टरांना न विचारता गोळ्या बंद न करणे, रेग्युलर BP चेकअप करणे, 15 दिवसातनं एका महिन्यातनं एकदा तरी BP चेकअप करणे. घरचे जर घरी जाता येत डॉक्टरांकडे जाता येत नसेल तर आपल्या घरच्या घरी तुम्ही करू शकता. आजकाल भरपूर असे BP ॲपरेटस किंवा डिजिटल BP ॲपरेटस अवेलेबल आहेत. त्यानंतर आपलं डाएट रोजच्या रोज टाईम टू टाईम जेवण करणे, टाईम टू टाईम झोपणे, टाईम टू टाईम एक्सरसाइज करणे, रोज 1 तास तरी शरीरासाठी देणे, वजन कमी करणे, फास्ट फूड बाहेरचं खाणं कमी करणे, तिखट तेलकट या गोष्टी आपण करून BP जो असतो तो नियंत्रणात आणू शकतो. तर हे सगळं आपण आता BP विषयी सगळं जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, ज्याचं नाव आहे डॉक्टर संकेत घोडके. थँक्यू.